विभूती सांगत असताना भगवंतांनी कोणत्या कोणत्या ठिकाणी मी आहे त्या विभूती लक्षणं सांगितली आणि ती सगळी विभूती लक्षणं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अशी एक जिज्ञासा निर्माण झाली की मी विश्वरूप बघावं, की देवाचे एवढे विभूती आहे, मग देवा एवढ्या विभूती सांगितल्या तुम्ही, विभूती म्हणजे काय, कशात कशात मी आहे का, कोणाच्या रूपात मी आहे ते सांगितलं. पिंपळ म्हणजे मी आहे, विभूती सांगितली. उच्चस्रव घोडा म्हणजे मी आहे, पांडवामध्ये अर्जुन म्हणजे मी आहे, सूर्यवंशामध्ये राम म्हणजे मी आहे, अशा काही विभूती सांगितल्या. अर्जुनानं प्रश्न विचारला, देवा तुम्ही सांगितलं म्हणजे एवढीच तुमची रूप आहेत का, तुमची एवढीच रूप आहेत का. देव म्हणाली माझी रूप एवढीच, मी मर्यादित नाही, ज्याला मर्यादा असतो तो देव नसतो, मी परमात्मा आहे, मला मर्यादा नाही. मला किती रूप आहेत, अंत नाही, अनंत आहे, अनंत. अवतार सुद्धा अनंत, अनंत अवतार घेसी माझे अवतार अनंत. देवा तुमची रूप किती, अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याशी. देवा तुमचे गुण किती, अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत गुण तया ते म्हणून या. मग अर्जुनानं प्रश्न विचारला, देवा तुमचे अवतार एवढे अनंत, रूप एवढी अनंत, गुण एवढी अनंत, ती कशी असतात दाखवता का. ते दाखवण्यासारखी लक्षण आहे का. पण अगोदर अर्जुनानं मनामध्ये विचार केला की विचारावं का नग, एवढ्या मोठ्या माणसाला असली गोष्टी विचारणं बरं आहे का. आणि आपण विचारलं तर काय म्हणतील, येड आहे का हे काय विचारायचे. शहाण्या माणसाला बोलताना विचार करून बोलावं लागतं. हा जगन्नियंता भगवान आहे आणि मी जर विचारलं तर त्याला काय वाटेल. मोठ्या माणसाला बोलताना विचार करून बोलावं लागतं की नाही. हा तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, त्याला बोलताना न विचार करताना करता बोलायचं आणि आपण येड्यात निघायचं. अशी वेळ येऊ नये म्हणून अर्जुनानं तपास घेतला मागचा. ज्ञानोबाईने खूप गोड लिहिलंय, खूप मोठं लिस्ट आहे. मी एक दोन तुम्हाला त्यातला एक दोन उदाहरण सांगतो. अर्जुन म्हणतो, मी किती बी देवाच्या जवळचा झालो तर यशोदामाईपेक्षा जवळचा मी आहे का. नाही. तिने विचारलं का, नाही विचारलं. मी कसं विचारलं. मी जरी सलगीचा सांगू, ज्ञानोबाची भाषा आहे, मी जरी सलगीचा सांगू तरी काय ऐशी होऊन अंतरंगू, परी हा प्रसंगू.
बेहागी पुसू. मी जास्त जवळचा झालो मग काय संकाधिकांच्या पेक्षा जास्त जवळच आहे का? किंवा माझी किती जरी सेवा झाली तरी गरुड रोज देवाला पाठीवर घेऊन जातो तेवढी सेवा माझी तर झाली काय देवाची? माझी आवडे तैशी सेवा झाली तरी काय गरुडाची या येतुली परी तोही हे बोली न करीत त्यानं सुद्धा विचारलं नाही. मग मी विचारू का न असं बराच वेळ विचार केला. ज्ञानोबराने याच्यात 20-25 ओव्या खर्च केल्या अर्जुनाच्या प्रश्नात. सगळे सांगत नाही मी इथंच विस्तार होईल. पण शेवटी अर्जुन असं म्हणतो की जे व्हायचं असेल ते होऊ द्या, एकदा विचारूनच टाकू. आणि अर्जुनानं धाडस करून विचारलं. आणि मग भगवान म्हणाले तुला विश्वरूप बघायचे. मी कुणाला भगवानही तसंच बोलतात. जसं अर्जुन विचार करत होता तसं भगवानही म्हणतात मी कुणाला दाखवलं नाही आतापर्यंत आणि कुणाला सांगितलं नाही ते तुला सांगतोय. जेन सांगे पितया वसुदेवासी, जेन सांगे बंधू भद्रेशी माता देवकीशी, ते पुढे अर्जुनेशी बोलत ते भगवंताला बोलतात, अर्जुनाला बोलतात भगवान. आणि मग अर्जुनाच्या इच्छेनुसार भगवंतांनी विश्वरूप दाखवलं. तर त्या विश्वरूपामध्ये भगवंतानं एवढं मोठं तोंड पसरलेलं होतं. किती मोठं तोंड पसरलं होतं की सगळा मृत्यू लोक भगवंताच्या तोंडात जात होता, ओढून घेत होता तो मध्ये. मृत्यू लोकातले सगळे संपल्यावर स्वर्गातले चालले मध्ये, पाताळातले चालले, आसूर चालले, राक्षस चालले. आणि हे सगळे झाल्यावर मग कौरवाचं सैन्य चाललं. आणि कौरवाचं सैन्य चाललं, पांडवाचं बी सैन्य चाललं. पण एवढं थांबलं का?